हेडलाईन्स 31 डिसेंबर 2020. वादग्रस्त कृषी कायद्याचा तिढा कायम. केंद्र सरकारने ठोस आश्वासन न दिल्याने शेतकरी संघटनांशी झालेली 6वी बैठक फोल ठरण्याची शक्यता. शेतकरी आंदोलन 35 दिवसांचे आंदोलन आणि 7 बैठकांनंतर 2 मुद्द्यांवर संमती. 4 जानेवारीला घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय. महाराष्ट्रात 53,066 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 18,24,934 रुग्ण कोरोनामुक्त. एकूण 49,463 रुग्णांचा मृत्यू. संजय राऊत यांच्याकडे असलेली भाजपच्या 120 लोकांची यादी ईडीला सोपवावी, मंत्री रामदास आठवले. केंद्रीय आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार, पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती. अलिबाग, पेण येथील मळेघरवाडी येथे एका 3 वर्षांच्या बालिकेची बलात्कार करून हत्या केल्याची घटना, एक आरोपी ताब्यात. भारतात 2,55,898 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 98,59,762 रुग्ण कोरोनामुक्त. एकूण 1,48,774 रुग्णांचा मृत्यू. टीआरपी घोटाळा. न्यायदंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावताच दासगुप्तांकडून लगेच जामिनासाठी अर्ज दाखल. अर्जावर 1 जानेवारीला सुनावणीची शक्यता. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका. रोहितसाठी मयांक अगरवाल किंवा हनुमा विहारीला डच्चू. तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच. कायदेशीर गर्भपाताच्या विधेयकाला अर्जेंटिनामध्ये मंजुरी. मंगळवारी उशिरा सुरू झालेल्या सत्रात मांडले होते हे विधेयक. कोल्हापूर. 100हून अधिक मराठी चित्रपटांचे कॅमेरामन म्हणून काम केलेले प्रकाश शिंदे यांचे निधन. पैज लग्नाची या चित्रपटासाठी त्यांना मिळाला होता पुरस्कार. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत कोणताही एकतर्फी बदल अस्वीकारार्ह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून स्पष्ट. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सुरू केला ट्विटर पोल. कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. भारतीयांना लशीसाठी प्रतीक्षाच. सिरम भारत बायोटेकच्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीची उद्या 1 जानेवारीला पुन्हा बैठक. उत्तर भारतात थंडीची लाट. जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजधानी दिल्ली आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्येही तापमान घटले. हरियाणात शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा धक्का. 2 महानगरपालिका, 3 नगरपरिषदा गमावल्या. कायदेशीर गर्भपाताच्या विधेयकाला अर्जेंटिनामध्ये मंजुरी. अर्जेंटिनामधील महिलांच्या 20 वर्षांपासूनच्या चळवळीला अखेर यश. अमेरिकेतील एका प्रसिद्ध फॅन निर्मिती कंपनीने फॅनची पाती गळून पडू लागल्याने परत मागवले 1,90,000 सिलिंग फॅन्स. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका. रोहितसाठी मयांक किंवा विहारीला डच्चू. तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच. प्रदर्शनापूर्वीच सलमान खानच्या चित्रपटाचा विक्रम. चित्रपट राधे तब्बल 230 कोटींमध्ये झी स्टुडिओ ने विकत घेतल्याची माहिती. या विविध घडामोडींसाठी आमचे YouTube चॅनल नक्की जॉईन करा. सोबत आता न्यूज, जॉब्स आणि माहिती, मनोरंजन मिळवा व्हॉट्सॲपवर. तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे आमचे व्हॉट्स ग्रुप नक्की जॉईन करा. _ जाहिरातीसाठी संपर्क 8390082551.